तो ठराव बोगस नाही, माजी सरपंच पांडुरंग गुरव यांचे स्पष्टीकरण। बेनिग्रे ग्रामपंचायतीतील गायरान जमीन प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या कथित बोगस ठरावाच्या वृत्तावर माजी सरपंच पांडुरंग गुरव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना गुरव म्हणाले की संबंधित ठराव बोगस नसून तो विधिवत मासिक सभेत सर्व सदस्यांच्या संमतीने मंजूर करण्यात आला होता। संबंधित व्यक्तीला पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा करून सर्वांच्या मते हा ठराव करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। ग्रामस्थांकडून करण्यात आलेले बोगस ठरावाचे आरोप त्यांनी फेटाळून लावत या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठीच आपण स्पष्टीकरण देत असल्याचंही गुरव यांनी नमूद केले। नमस्कार, मी पांडुरंग इंद्रा गुरव। माझी मिसेस अश्विनी पांडुरंग गुरव या सरपंच होत्या। त्या कालावधीमध्ये गावातील नळ पाणी पुरवठा 1998 साली झाली होती। त्यासाठी एकाने जागा विहिरीसाठी दिली होती, एकाने जॅकवेलसाठी दिली होती। त्यासाठी त्या दोघांचे अर्ज आले होते। त्या अर्ज आल्यानंतर सभेपुढे सर्व सदस्य हजर होते। त्यांच्या पुढे विषय झाला होता की दोघांनाही ही जागा देण्यात यावी, जागेच्या बदली जागा देण्यात यावी असं ठरलं होतं। आणि तसा ठराव घालून माझ्याकडून सह्या घेतल्या होत्या। आणि त्याच्यावरती पुढील तहसीलदार कलेक्टर ग्रामसेवक यांचं म्हणणं होतं की तसे कलेक्टर यांच्या आदेशानुसार ती जागा देता येते, तसं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यात की बाबा कलेक्टरच्या आदेशानुसार जागा देण्यात येते। त्यानुसार ती पुढील प्रोसेस झालेली आम्हाला तिथून पुढची माहीत नाही। त्याच्यानंतर आमच्यावरती अविश्वास आल्यानंतर आम्हाला तिथून पुढं काय झालं हे आम्हाला आज तागायत कळलं नाही। आणि त्यांची रस्ता वगैरे आम्ही काय कोणी अडवलं नाही, ती जागा देणाऱ्यांना बी अडवलं नाही, कोणी बी अडवलं नाही। हे सर्व चुकीचे आहे आणि बोगस ठराव म्हणतात, त्यासाठी आम्ही चौकशीसाठी सामोरं जाण्यास तयार आहोत। कालचं ठराव जर बोगस झाले असेल असं म्हणत असतील तर हे बी आजच आम्हाला कळते की बाबा आमचा ठराव हा बोगस आहे, तर त्यासाठी खरोखरच चौकशी व्हावी ही अशी आमची विनंती आहे। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।